लाडक्या बहिणींसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, तुम्ही 1500 रुपयाची वाट बघत होते, परंतु शासनाने डायरेक्ट तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता 2100 रुपये दिला। आणि बघा, नोव्हेंबरचा हप्ता तर तुम्हाला 2100 रुपये आला, परंतु त्यासोबत डिसेंबरचे पण 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाला। तर नवीन जी आर आला, नवीन जी आर येताच तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 2100 रुपये पडले। मेसेज चेक करा, बघा भरपूर जिल्ह्यात हप्ता सुरू झाला। मुंबई, पुणे, नाशिककडे हप्ता येणे सुरू झाले। तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता आले नसेल 2 महिन्याचे 2100 तर तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता आले नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। काही नाही, 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे। 8 मिनिटात मी तुम्हाला सांगतो की आज तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 2100 रुपये आणि डिसेंबरचे 2100 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याविषयी माहिती सांगतो। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। या व्हिडिओला तुम्ही आताच लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शेअर करायचं आहे। चला, सर्व माहिती तुम्हाला सांगतो मी आता सिंपल सोप्या भाषेमध्ये। तर लाडक्या बहिणींनो, ज्या हप्त्याची सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा। आपण सर्वजण बघतच आहोत, जेव्हापासून लाडकी बहीण योजना आलेली आहे, तर या लाडकी बहीण योजनेमध्ये काय होत आहे तर बघा, तर या महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात येत आहे। म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न देता शासन त्याच्या पुढील महिन्यात सुरुवातच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता जमा करत आहेत। परंतु आपण नोव्हेंबरच्या बाबतीत बघितलं, नोव्हेंबरचा हप्ता येण्यास तर आता पहिला आठवडा तर संपून गेला डिसेंबरचा, तरी अजून नोव्हेंबरचा हप्ता येत नव्हता। परंतु नवीन जी आर आला आणि नवीन जी आरनुसार आता तुम्हाला नोव्हेंबरचे 2100 रुपये आणि डिसेंबरचे 2100 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर। परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, आता हे 2100 रुपये फक्त त्याच बहिणींना ज्यांची KYC झालेली आहे। ज्यांना KYC ज्यांची बाकी होती त्यांचा हप्ता थांबलेला आहे, त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा KYC, तर त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होईल। तुमची KYC बाकी असेल तर KYC करा। आता पती वडील हयात नव्हते त्या बहिणींना KYC करता येत नव्हती, परंतु शासनाने त्यावरती पण तोडगा काढला, महत्त्वाचा निर्णय घेतला। 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYCची मुदतवाढ दिली। आता 31 डिसेंबरपर्यंत KYCची मुदतवाढ दिली, तर त्यामध्ये अजून मोठा बदल असा करण्यात आला की आता तुम्हाला पती वडील हयात नसतील तर तिथे आता ऑप्शन देण्यात आलेले आहेत। घटस्फोटित महिलांसाठी पतीचं निधन झालेलं असेल, वडिलांचं निधन झालेलं असेल तर तिथे ऑप्शन दिलेला आहे, तिथे टिकमार्क करून तुम्ही KYC इझिली करू शकता 2 मिनिटात। आणि तो ऑप्शन जो आहे तो आता नवीन लेटेस्ट त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। तर ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी तात्काळ KYC करून घ्या। आणि अजून एक महत्त्वाचं त्यामध्ये ऑप्शन आलेला आहे, भरपूर बहिणींची KYC करताना खूप चूक जरी झाली असेल, काही दुरुस्ती तुम्हाला करायची असेल तर एडिटचं बटन पण देण्यात आलेलं आहे, तुम्ही एडिट करून दुरुस्ती करू शकता तुमच्या काही चुका झालेल्या असतील तर। आणि अजून महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो, बघा काही बहिणींचा हप्ता आता KYC केल्यानंतर पण बंद केला जाणार आहे, ही एक धक्कादायक माहिती आहे। तर याविषयी पण सांगतो तुम्हाला। हे बघा, KYC होऊनही हप्ता कसं काय बंद होईल, चला त्याची माहिती सांगतो मी तुम्हाला। हे बघा, KYC तुम्ही केले, परंतु तुम्हाला जरी पहिलेच अपात्र करण्यात आलेलं आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तुमच्याजवळ 4 व्हीलर 4 चाकी वाहन आहे, किंवा तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत आहेत, आयकर देत आहात, सरकारी कर्मचारी आहात, नोकरीत आहात, तरी तुम्ही जरी KYC करायला गेले तर तुम्हाला हप्ता तुमचा बंद होईल। तुमची KYC करून पण काही फायदा नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी अपात्र करण्यात आलेले आहेत। तर अशा कंडिशनमध्ये त्या बहिणींना KYC करून पण हप्ता भेटणार नाही। आलं तुमच्या लक्षात? चला, आता राहिला विषय 2100 रुपयाचा। तर किती जिल्ह्यात आज वाटप झाली तर सरसकट सर्व जिल्ह्यात वाटप सुरू करण्यात आलेले आहे। तुमच्या जिल्ह्यात जरी वाटप झाले नसेल तर आज तुमच्या जिल्ह्यात बघा, तो वेळ मी तुम्हाला सांगणार आहे, त्या वेळेत तुम्ही मोबाईल चेक करायचा आहे, मेसेज चेक करायचे आहेत, तुम्हाला त्या वेळेत बरोबर मेसेज पडणार आहेत। ओके, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि काही नाही, आता तुम्हाला ती माहिती मी सांगतो आणि काही महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती माहिती पण सांगतो। तर बघा, ती माहिती आता आपण इथे समजून घेणार आहोत। बघा ती माहिती आता। तर लाडक्या बहिणींनो, खरंच 2 महिन्याचे एकत्र
2100 रुपये आले का? चला या संदर्भात आपण आता पडदा उठवणार आहोत. या संदर्भात सत्य माहिती समजून घेणार आहोत. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. चला आता सत्य माहिती आपण इथे समजून घेणार आहोत. सत्य माहिती अशी आहे बहिणींनो की नोव्हेंबरचे तुम्हाला 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे. हो, GR नुसार 1500 रुपये, नवीन GR आलेलं नाही. तुम्हाला सर्वजण सांगतात की 2100 रुपये मिळतं. 2100 रुपये संदर्भात पण सांगतो मी, निर्णय झालेला आहे, अपडेट आलेला आहे. असं नाही की 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहे. 2100 रुपये मिळतील, परंतु ते कोणत्या महिन्यापासून तुम्हाला दिले जाणार आहेत, त्याची चर्चा किती झाली, त्या संदर्भात निर्णय किती झाला, त्याचा GR आला का, त्याविषयी पण सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, त्याविषयी पण अपडेट सांगतो बहिणीनं. परंतु एक गोष्ट इकडे लक्षात घ्या की आता राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फारच उत्तम दमदार माहिती अशी आहे की नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत. हे बघा, उशीर झाला, मान्य आहे उशीर झाला, परंतु आता उशीर कशामुळे झाला, काय कारण होतं, हे निवडणूकमुळे किंवा निकालामुळे उशीर झाला का ते आपल्याला काही सांगता येत नाही. परंतु भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. आलेला नाही ना तुम्हाला पण हप्ता? कमेंट करून सांगा बरं मला. कमेंट करा, पटापट कमेंट करा. चला फास्ट कमेंट करा ज्यांना कोणाला हप्ता आलेला नाही त्यांना, आणि ज्यांना कोणाला आलेला असेल त्यांनी हो टाईप करा. कारण वाटप सुरू झाली, आता नुकतीच वाटप सुरू झालं आहे. त्यामुळे बघा, जेव्हा हप्ता येतो ना तेव्हा डायरेक्टली सरसकट सर्व बहिणींना हप्ता येत नाही. पहिले काही जिल्ह्यात हप्ता येतो, काही जिल्ह्यात पहिले हप्ता येतो, त्यानंतर मग काही जिल्ह्यात, मग काही जिल्ह्यात, असं बघा. आता आज जरी वाटप सुरू झाले तर जवळपास 4-5 दिवस लागतात सर्व राज्यातील बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व गावात, तालुक्यात, जिल्ह्यात हप्ता येण्यासाठी. कारण काही बँक फास्टमध्ये हप्ता टाकते, काही बँक टाकत नाही लवकर, काही कारणास्तव, तर असं असतं. त्यामुळे सरसकट डायरेक्टली हप्ता येत नाही. सरसकट हप्ता सुटतो तसा, वरून तर हप्ता सुटून जातो, परंतु बँकांकडून तो हप्ता ऐनवेळी तो जमा केला जात नाही. म्हणजे हळूहळूपणे प्रोसेसनुसार हप्ता टाकला जातो. त्यामुळे काही जिल्ह्यात आता वाटप सुरू झालेलं आहे. तुमच्या जिल्ह्यात पण हप्ता येऊन जाणार आहे. 1-2 तासात सांगता येत नाही, हप्ता येऊ शकतो किंवा 1-2 दिवस पण लागू शकतात. कारण आता वेळ तर झालेली आहे. आता उशीर का झाला त्या संदर्भात मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं. एक्स पोस्टवरती द्यायला पाहिजे काहीतरी माहिती की बुवा कशामुळे हप्ता तुम्ही लेट केला, त्याचं कारण पण द्यायला पाहिजे होतं, म्हणजे कळतं सर्वांना. परंतु त्या संदर्भात काहीच अपडेट नाही. परंतु सूत्रांकडून अपडेट आलेले आहे, ते अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. अचानकपणे कोणत्या क्षणी आता हप्ता जमा केला जाणार आहे, कारण प्रोसेस ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. मग तुमचं बँक पोस्टाचं असू द्या, SBIचं असू द्या, कुठलं पण बँक असू द्या, तुमचं कुठलंही बँक असू द्या, त्याशी काही घेणदेण नाही. फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक पाहिजे, तुमचे KYC झालेली पाहिजे, तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे. बस, मग तुमच्या खात्यामध्ये हप्ता येण्यासाठी कोणीच रोखणार नाही. ओके, तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती राज्यातील सर्व बहिणींसाठी. 2100 रुपये संदर्भात, निर्णय संदर्भात तुम्हाला सांगतो मी. 2100 रुपये संदर्भात पण 2-4 दिवसामध्ये निर्णय होणार आहे. त्या संदर्भात भरपूर चर्चा चालू आहे आणि मागणी सर्वांची चालू आहे की 2026 पासून, जानेवारीच्या पहिल्याच महिन्यापासून 2100 रुपये लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे. परंतु 2100 रुपये अजून त्या संदर्भात चर्चा चालू आहे आणि कळेल 2-4 दिवसामध्ये त्या संदर्भात निर्णय होईल अशी माहिती मिळत आहे. तर बघू, अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाचं, तुम्हाला फक्त नोव्हेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे, त्यासोबत डिसेंबरचा हप्ता अजून देण्यात आलेला नाही. डिसेंबरचा तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो, परंतु आता नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत. ओके, तर ही होती ऑथेंटिक सत्य माहिती. जे सत्य माहिती असते तीच मी तुम्हाला सांगत असतो आणि सर्व माहिती एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये सांगितलेली आहे. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.